नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? अगदी मजेत ना? आज आहे शिवजयंती। तर अमेरिकेमध्ये आमच्या इथे महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम असतो शिवजयंतीचा। तर 19 तारखेला, तर आज 19 तारीख आहे, आज शिवजयंती पण आहे। तर आम्ही आता जात आहोत शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी। तर चला, तर तुम्हाला पण सोबत घेऊन चलते आणि आमच्या इथला अमेरिकेमधला तुम्हाला शिवजयंती कार्यक्रम दाखवते। तर या ठिकाणी आज मी नऊवारी साडी नेसलेली आहे। महाराष्ट्राचं शान म्हणजे नऊवारी साडी। तर मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते नऊवारी साडीतला। तर हे बघा, या ठिकाणी मी जांभळ्या कलरची नऊवारी साडी नेसलेली आहे आणि त्याचा हा असा ग्रीन पदर आहे, हे बघा। आणि नाकात नथ घातलेली आहे आणि माझ्या ह्या बांगड्या। तर या ठिकाणी ग्रीन कलरच्या आणि गोल्डन कलरच्या मी बांगड्या घातलेल्या आहेत, म्हणजे ह्या बॉर्डरला मॅच ते होतील आणि ह्या ब्लाउजला पण या ठिकाणी हिरवा ब्लाउज येतं। तर असं मी मॅच केलेलं आहे, कारण नेहमी कॉन्ट्रास्ट कलर घालायचा असतो जो कमी आहे साडीमध्ये, त्या कलरच्या बांगड्या नेहमी घालायच्या म्हणजे लुक छान वाटतो। हार घातलेले आहेत 2 आणि एक नेकलेस घातलेला आहे आणि या ठिकाणी नथ घातलेली आहे आणि असा आहे माझा लुक। तर अशी आहे मी। चला पोहोचलो आपण। गाडगी मडकी आणि लपडू बाहेर तुडवली जाते। ते अंबिके, ते चंडिके, ते शारदे वरदान दे, मज शस्त्र दे, अस्त्र दे, ध्यान दे, वरदान दे माते, वरदान दे। ही हाक अखेर जगदंबेने ऐकली आणि भवानी प्रसन्न झाली। फेब्रुवारी 1630, 19 फेब्रुवारी 1630 म्हणजे आजच्या बरोबर 393 वर्षापूर्वी भीमाशंकराच्या जटेत आणि नाणेघाटाच्या ओठात बसलेल्या शिवनेरीवर उषःकाल झाला। शिवाचा जन्म झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र शिवनेरीला झाला, पुत्र जिजाऊला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला। शिवनेरीवर शिवाचा पाना आदवला। महाराष्ट्राची भाग्य भवानी
पौरुषाचा अवतार म्हणजे सह्याद्री. बाबासाहेब लिहितात, बायकी नाजूकपणाला तिथे जागाच नाही. दाट दाट झाडी, खोल दऱ्या, उंच उंच शिखरे, वाघाच्या जबड्यासारख्या गुहा आणि अत्यंत अडवळणाचे घाट म्हणजे सह्याद्री. या सह्याद्रीच्या असंख्य रांगा आहेत. उत्तर दक्षिण सह्याद्री पसरल्या 700 किलोमीटर आणि आडव्या रांगांमध्ये एक एक नदी वाहते. या सह्याद्रीच्या ज्या आडव्या रांगा आहेत ना सगळ्या, त्याच्यामध्ये जवळजवळ 24 मावळ म्हणजे नदीचं खोरं. नदी तिच्या भोवती वसलेली 50 ते 100 खेडी, या खेड्यांवर एक एक देशपांडा असायचा आणि त्या सगळ्यांचं रक्षण करणारा तिथल्या डोंगरावर बांधलेला किल्ला, हे सगळं मिळून जे होतं त्याला म्हणतात मावळ. नद्यांची नावं पण अशी लाडाने ठेवलेली आहेत, कानंदी, गुंजवणी, आणि त्यांची मावळ, त्यांची नदीचं मावळ कानद खोरं, गुंजवणीचं मावळ गुंजवणी नदीचं मावळ गुंजण मावळ, पौड खोरं, अशी वेगवेगळी नावं देऊन त्या मावळची एक वेगळी संस्कृती आहे. डोंगर उतारावरची संस्कृती, सिव्हिलायझेशन इन द व्हॅली. बाबासाहेब लिहितात, या मावळात अतिशय नाचणीचं पीक हे अतिशय येतं. नाचणीची लाल लाल भाकरी, त्याच्याबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कच्चा कांदा, हे मावळचं अतिशय आवडतं पक्वान. असं आंबेमोहर भात अपार पिकतो. असं लिहितात, तो आंबेमोहर भात इतका कसणार की शिजताना त्याच्यावर तुपाळ थर जमावा आणि इतका तुपाळ की खुशाल त्याच्यात भिजवून वात लावा, सोन्यासारखा स्निग्ध उजेड पडतो. सह्याद्रीच्या खडकाळ काळजातून अशी स्निग्ध प्रीत द्रवते. आस्था व्यस्त हे जमिनीवर पडलेले असताना, कारण तंबू ठोकायला पण जागा नव्हती. हा नीच शिरका खेळण्यावर शंकरामुळे गेला आणि त्याला म्हणला, मलिकला तुझ्या जबड्यात पूर्ण फौजेनिशी आणून सोडले, पुढचं काम तुझं, माझी गरज पडली. रातोरात शंकर घरांमध्ये कधी डोंगरावर तर कधी भवानी पुढे बसून खलबते करत होता, कारस्थाने रचत होता, स्वराज्याची स्वप्न बघत होता. याच वेळी त्याच्या भोवती त्याचे जिवलग मावळे जमा झाले होते. तानाजी, यसाजी, हाजी, कान्होजी, गावजी, मोरोपंत आणि एके दिवशी रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी प्रतिज्ञा केली. माझ्या मायभूमीचं आणि माझ्या रयतेचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणारच. मी स्वराज्य निर्माण करेन. ही भूमी मी सोडून. आई जगदंबे, मला यश दे, मला शक्ती दे, सामर्थ्य दे. शिवबा, साऱ्या देवतांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. हा सह्याद्री तुमच्या पाठीशी आहे. तो ओरडून सांगतोय, बंड करा, माझ्या कानामागून लढा, माझ्या खांद्यावर चढा, गनिमी काव्याने लढा. तुम्ही विजयी व्हाल, हे राज्य व्हावे, ही तर श्रींचीच इच्छा. साहेब, तुझ्या अशक्काने हा तोरण पदार्थ, स्वराज्याचा पहिला सूर्योदय याची मी निश्चित होईल. जय भवानी. आणि कानद खोऱ्यात गडबड उडाली. स्वराज्याचं तोरण बांधायची
लगीन घाईत जणू. शिवाने आपल्या मावळ्यांना घेऊन अकस्मात तोरणागडावर हल्ला केला. कोकण दरवाजावर, झुंजार माचीवर, बुधला माचीवर स्वराज्याचे पहिले चौक्या पहारे बसले. सर दरवाजावर भगवा भडकू लागला. स्वतंत्र तोरणा, स्वतंत्र मावळे, स्वतंत्र पंत, स्वतंत्र आई साहेब एका स्वतंत्र जगात प्रवेश. सह्याद्री निहायत खुश झाला. गडावरची तोरणाजाई देवी प्रसन्न झाली. महाराष्ट्राच्या तळ हाता एवढ्या भूमीवरची सुलतानी सत्ता पार उडाली. कारभार सुरू झाला आणि मग मराठी पावले आणि घोड्यांच्या टापा भराभर पुढे पडायला लागल्या. अविरत घोडदौड सुरू झाली. राजगड, रायगड, सिंहगड, लोहगड, पुरंदर, तुंग तिकोना असे अनेक गडकिल्ले. पुणे, शिरवळ, साखर, जावळी हा बुलू. मग झडप पडली कोकण पट्टीवर. 84 बंदर आणि 25 पाणकोट नामित झाले. स्वराज्याचा आरमार दर्यावर डोलू लागला. 12 मावळात आनंदाचे, विरस्त्रीचे आणि उत्साहाचे वारे स्वैर व्हायला लागले. रयतेला आपला राजा मिळाला. राजा आलं, रयतेला राज मिळालं आणि हे राज 24 वर्षाचं झालं. साल होतं 1654. 1630 साली जन्म झाला. आजच्या दिवशी 19 फेब्रुवारी 1630 साली राजाचा जन्म झाला.
आणि 1654 राजा झालं 24 वर्षाचं आणि कोकणच्या उत्तर भागात नुसता धुमाकूळ उडाला. 40 किल्ले आणि 12 लाख होनाचा मुलूक राजांनी काही महिन्यात काबीज केला. हा मुलूक होता जवळजवळ सगळा विजापूरच्या आदिलशहाचा, जुन्या निजामशाहीचा मुलूक. आणि अत्यंत महत्वाचे असे 23 किल्ले त्याच्यात होते, पार पुरंदर, सिंहगड, राजगड ह्याच्यापासून ते रायगड पर्यंत. त्याच्यात सर्वात महत्वाचा विजय होता तो जावळीचा. जावळीला राज्य करत होते मोरे. ते काय स्वराज्याच्या उद्योगात सामील झाले नाहीत. म्हणून एके दिवशी नेताजी, कावजी, मोरोपंत या सगळ्यांना, तानाजी या सगळ्यांना महाराजांनी इशारा केली आणि म्हटलं जावळी काबीज करायची. महाबळेश्वरवरून निसणीच्या घाटातून जावळीवर हल्ला. चतुर्बेट आणि जावळीवर एकाच वेळी लढाई झाली आणि काही दिवसात जावळी काबीज झाली. आपल्या राजाच्या जन्मानंतर काय झालं माहित नाही, परिस्थिती अशी काही बदलली की जिथे जिथे राजा गेलं तिथे तिथे ते जिंकतच गेले. हा जावळीचा मुलूक काही दिवसात काबीज झाला आणि अत्यंत अवघड असा हा जावळीचा मुलूक. महाबळेश्वरचा पहाड एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मकरंदगड, सोनोरीगड अशांनी वेढलेला हा जावळीचा मुलूक आणि मध्ये जावळीचं गाव. या जावळीमध्ये महाराजांना 3 अनमोल रत्न सापडले. त्यातलं पहिलं रत्न म्हणजे किल्ले रायरी. हा बघता क्षणीच महाराजांनी म्हणले, त्याचे शब्द असेल, तख्ता जागा हाच गड. आणि त्यांनी त्याला नाव दिलं रायगड. दुसरं रत्न म्हणजे सुदर्शनासारखं, म्हणजे सुदर्शन चक्र फिरतं ना तशी तलवार फिरवणारा मुरारबाजी देशपांडे. हा लढत होता मोऱ्यांकडे. महाराजांनी त्याला हाक घातली की स्वराज्यात सामील हो. आणि काय महाराजांच्या शब्दाची जादू, लढता लढता हा सामील झाला. पुढे हाच पुरंदरचा किल्लेदार होता, जेव्हा जयसिंह आणि दिलरखानाचं आक्रमण झालं आणि त्यांनी हजारो पाठवांना कापून काढलं. हाच मुरारबाजी महाराजांना मिळाला जावळीच्या युद्धात. आणि तिसरं सर्वात महत्वाचं रत्न, जे रत्न नव्हतं तोपर्यंत, एक दगड होता धुळीत पडलेला, मातीत पडलेला. महाराज महाबळेश्वरच्या डोंगरावर उभे होते. आजही असाच दिसतो, फक्त आता याला तटबंदी. त्याचं नाव भोरप्या किंवा ढोरप्या डोंगर. आणि महाराजांनी आज्ञा केली, ती आजही आज्ञा आहे मोरोपंतांना, की ह्या डोंगरावर तटबंदीचे पागोटे चढवा. एवढीच ती आज्ञा. महाराजांचे शब्द निघाले की बंदुकीच्या गोळीसारखे असे झेलायचे. 2 वर्षात मोरोपंतांनी नवाटोरा गड बांधून पूर्ण केला. हिरोजी इंदुलकर महाराजांचे आर्किटेक्ट होते, अस्सल मराठमोळी वीर सगळे. महाराजांनी ओळखलं की फक्त जावळीचं नाही, आंबेनळी घाटाचं नाही, कोकणातल्या घाटमार्गाचं नाही, पण स्वराज्याचं रक्षण हा प्रतापगड करेल. आणि झालंही तसंच. महाराजांनी स्वतःचा खजिना ठेवायला याच गडाची निवड केली. तुळजापूर आदेशाच्या ताब्यात तुळजाभवानीचं मंदिर ही याच गडावर बांधलेलं आणि आजही आहे. आजही गडावर वस्ती आहे, भरपूर लोक राहतात. जसा त्या काळी होता तसा गड आजही आहे. तटबंदी सुद्धा शाबू. तो हा प्रतापगड 2 वर्षात बांधून तयार झाला. हळूहळू साल उजाडलं 1659. आणि हा धुमाकूळ चालूच राहिला. धुमाकूळ चालूच राहिला. मुलूक जिंकत गेले. आणि या खबरा जेव्हा विजापूरला गेल्या तेव्हा काय झालं आपण बघू. आणि हे सगळं बघून विजापूरचा अली आदिलशाह आणि त्याची आई बडी बेगम अतिशय खवळली आणि तिने एके दिवशी भर दरबारात वेळा ठेवला. बताओ कौन तैयार है शिवाजी को गिरफ्तार करके हुजूर के सामने पेश करने के लिए? बताओ.
1659 जो आज शिवप्रताप दिन म्हणून ओळखला जातो हे प्रतापगडचे युद्ध घडलं. इतिहासाला कलाटणी देणारा हा क्षण. नरसिंहदेवानी जवळजवळ 33 लाख रुपये त्यावेळेस सोन्याचे कळस आग्र्यावरून दिसायचे ते मंदिर तोडलं गेलं. त्याची मूर्ती आग्र्याच्या मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरली, कारण रोज अपमान व्हावा त्या नदीच्या पायऱ्या चढून वर खाली जायचं. पुढची दहाड आली परत एकदा सोरटी सोमनाथावर. सोमनाथ परत फुटलं. महाराजांनी ओळखलं आता धाड येणार स्वराज्यावर, आणि झालंय तसंच. 1671 साली 1670 आणि 71 मध्ये प्रलयासारखी फौज औरंगजेबने स्वराज्यावर सोडली. जवळपास 50 प्रमुख सरदार, नेतृत्व बहादूर खान मुघलताजकडे, त्याच्याबरोबर दिलेर खान आणि इखलास खान मियाना सारखा अत्यंत प्रमुख सरदार जवळजवळ 60,000 फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला. एकच उगवती मराठीशाही हिंदू राज्य उडवायला येणार सगळ्यांना माहिती. फौज चालून आली आणि त्यांनी पहिला हल्ला केला, विळखा घातला, तो किल्ले साल्हेर. स्वराज्याच्या उत्तर सीमेवरचा अत्यंत बळकट किल्ला बागनाळ नाशिक जवळचा किल्ले साल्हेर, जो शिवाजी महाराजांनी हे मोरोपंतांनी जिंकून घेतला होता काही दिवस आधीच. पहिला वेढा पडला त्याला. सर्वात उंच किल्ला आहे हा किल्ल्यामधला, सर्वात उंच, पुरंदरपेक्षाही उंच. 60,000 फौजेचा विळखा पडला आणि युद्ध चालू झालं. असं पुरंदरचे युद्ध तर तसंच. ह्यावेळी मात्र महाराजांनी ओळखलं की प्राणांतिक झगडा करायची हीच ती वेळ. महाराजांनी स्वराज्यातल्या सर्व सेनानींना आज्ञा सोडल्या की सालेरीवर जा. प्रतापराव गुजरांना, म्हणजे सरनौबत प्रतापराव गुजर, घोडदळाचे प्रमुख सरनौबत प्रतापराव गुजर, त्यांना सोडलेली आज्ञा अशी होती की टाकुटाक वर घाटी सालेरीस जाणे. कोकणातून मोरोपंत येतील, तुम्ही दोघे मिळून गनिमास मारून गर्दीस मिळवणे, एवढीच ती आज्ञा. महाराजांचे शब्द एकदा सुटले की सुटले. ते झेलायला त्यांचे सेनानी तत्पर असायचे. प्रतापरावांनी उभ्या घोड्यानिशी उभा घोडा फेकला आणि निघाले साल्हेर. कोकणातून मोरोपंत आले आणि दोघांची मिळून मोठी फौज, मराठी फौजेचा मोठा लोंढा गळगळत साल्हेरवर निघाला. ही फौज सुद्धा मोठी होती, अंदाजे 35 ते 40,000. झाडून सगळे प्रमुख सरदार सामील झाले होते, सूर्यराव काकड्यांपासून ते आनंदराव मकाजीपर्यंत. सभासद बखर, ज्या कृष्णाजी आनंद सभासदानंतर लिहून ठेवलंय, त्यांनी त्याच्या शब्दात वर्णन केलं. आणि पंत आणि राव मोगली फौजेवर चालून निघाले. त्याच्या शब्दात सांगतो, त्यावेळेचा मराठी आहे. एका बाजूनी पंत आणि दुसऱ्या बाजूनी राव मोगलांवर घसरले. एका बाजूने मराठी घोडदळ, दुसऱ्या बाजूने मराठी पायदळ एकाच वेळी मोगली फौजेवर तुटून पडले. ऐसा धुळा कधी उडाला नव्हता, ऐसा कर्दम कधी झाला नव्हता. हजारो कठ्ठांतून आव्हानाच्या आरोळ्या उठल्या. 3 कौस पृथ्वीचा धुळा इतका उडाला की 3 कौस औरस आपले व परके माणूस दिसत नव्हता. सभासद लिहितो, रक्ताचे पूर जाहले, रक्ताचे चिखल जाहले, त्यामध्ये पाय होतो लागला. ऐसा कर्दम झाला. मारता मारता घोडे जिवंत उरले नाही. जे जिवंत राहिले 6,000 घोडे राज्याकडे गणतीस लागले. दुतर्फा 10,000 माणूस मुर्दा झाला. 10,000 माणसं ही कापली. शेवटी काय झालं? शेवटी आसमानी फत्ते झाली. पंत आणि रावांनी मोगलांच्या प्रचंड फौजेवर विजय मिळवला. 22 मोठे नामांकित सरदार मोगलांकडचे जिवंत झाले. राव अमरसिंह चंदावत मारला. इखलास खान मियाना, जगप्रसिद्ध त्यावेळेचा सेनानी, हा आडाव झाला, जखमी झाला. दिलेर बहादूर उलटे पळाले. आसमानी फत्ते झाले. पंत आणि रावांनी अंगेजाणी केली त्यावेळेची मराठी. आणि जासू जेव्हा राजगडावर गेला तेव्हा महाराजांनी त्याला दोन्ही हातात सोन्याची कडी घातली. फत्ते मुबारकीच्या तोफा उडायला लागल्या. असा विजय कधी मिळाला नव्हता, अशी आसमानी फत्ते कधी झाली नव्हती. उघड्या मैदानात मिळवलेला मोगलांच्या प्रचंड फौजेवरचा हा पहिला विजय. 9 नोव्हेंबर 1659 साली
अफजल खान मारला त्यावेळी प्रतापगड त्याला नेहमी कावळ्यांनी अर्धमेला करून प्रतापगडच्या माचीवर मारला होता. हा विजय मात्र उघड्या मैदानातली जंग मराठ्यांनी जिंकली. एकेकाला 30-40 जन्म झाले. महाराज निहायत खुश झाले. शाबास पंत पेशव्यांची, शाबास राव सरनोबतांची, शाबास हशम शिलेदारांची, स्वराज्याच्या सैनिकांची आणि मावळ्यांची. आणि ह्या युद्धानंतर दिल्लीच्या सुलतानाच्या प्रचंड फौजेवर आपण विजय मिळवू शकतो हा विश्वास नकळत मराठी मनात आणि मनगटात लागला. ह्याच्यानंतर बरोबर 100 वर्षाच्या आत दिल्लीवर भगवा फडकवला. 1672 साली हा विजय मिळवला आणि 1771 साली महादेजी शिंद्यांनी दिल्ली ताब्यात घेऊन बादशाहला ताब्यात घेऊन तिथे भगवा फडकवला. स्वराज्याला आणि इतिहासाला कलाटणी देणारी ही दुसरी लढाई म्हणजे साल्हेरची. आपण अनेक वेळा पराभवांचे वर्णन ऐकतो. प्रतापराव गुजर मारले गेले, नैसरीच्या खिंडीत वगैरे पुढे सगळे ठीक, पण हे जे प्रचंड विजय मिळवलेत ना हे इतके महत्वाचे. आणि वर्ष उजाडलं 1674 आणि एके दिवशी काशीहून एक महापंडित दक्षिणेत आला आणि महाराष्ट्रात येताच त्याचे डोळे आश्चर्याने विस्पारले गेले. नागरकावरती झडत होत्या, शिंदे ललकारत होती, जयघोष करत होते. रायगड, राजगड, प्रतापगड सारख्या किल्ल्यांचे दरवाजे उघडले जात होते. पहारेकरांचे मुजरे झडत होते आणि एक तेजस्वी पुरुष घोड्यावरून दौडत सीमोल्लंघन करत होता. त्याच्या मागे घोडदळे भाले दाखवत दौडत होते. स्वरांच्या गर्जनेचे प्रतिध्वनी उमटत होते. हर हर महादेव, हर हर महादेव. इतिहासाचं नवं पान लिहिलं जात होतं. आणि हे सगळं बघून गागा भट्ट आनंदाने हर्षभरीत झाले आणि म्हणाले, या रयतेच्या राजाने शून्यातून ब्रह्मांड निर्माण केलं, पण राजाला अजून छत्रचामर नाही, सिंहासन नाही. सुवर्ण सिंहासनावर बसल्याशिवाय जग राजा म्हणून मान्यता देणार नाही. हा राजसंस्कार झालाच पाहिजे. गागा भट्टांचा हा संदेश वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पोहोचला आणि महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करायचे ठरवले. जसा प्रभू रामचंद्राला अयोध्येत झाला तसा. आणि मग महाराष्ट्रात आनंद संवत्सर उगवले. आता मिळणार स्वतंत्र छत्र सिंहासन. समुद्र उचंबळला, सह्याद्री आनंदाने हिंदोळला, आनंदी आनंद झाला आणि एका वैराग्याला आनंदाचे भरते आले. हे जे शब्द आहेत ना रामदासांचे, आणि त्याचबरोबर काही जणांनी लिहून ठेवलेल्या काव्यामधून आणि काही छोट्या बखरींमधून आपल्याला हा इतिहास समजतो. आपण भाग्यवान की रामदासासारख्यांनी काव्यातून का होईना जे लिहून ठेवलंय त्याच्यामुळे आपल्याला त्या काळी जी परिस्थिती काही झाली असेल ते समजते. अतिशय अप्रतिम काव्य लिहिलेली आहेत रामदासांनी, कवी भूषणांनी, कवींद्र परमानंदांनी.
त्याच्यामुळे आपलं भाग्य की आपल्याला जो आखो देखा हाल आहे ना तो समजतो. ही त्या काळची काव्य, त्यावेळी रचलेली काव्य. त्यातलंच एक निश्चयाचा मार्ग, जसं तुम्ही ऐकलं ना. आपण 2 शब्द ऐकूया, त्याचा अर्थ तुम्हाला त्या काळात येऊन जाईल. एकेका शब्दात खूप सारा अर्थ दडलेला आहे. ते जर तुम्ही डोळ्यापुढे आणायचा प्रयत्न केला इतिहास डोळ्यापुढे उभा राहतो. 2 कडवे ऐकूया निश्चयाचा मार्ग. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधार, अखंड स्थितीचा निर्धार, श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. गणपती जळपती भूपती इतका मोठा अर्थ सामावलेला ह्याच्यात. असं राज्य कुठे नव्हतं. त्याला इंग्रज म्हणायचंय की अख्खी सिव्हिलायझेशन डोंगरावर बसली. तो गणपती भूपती जळपती. त्यातलं पुढचं कडवं असं आहे जे अतिशय तंतोतंत खरं लागू पडतं. ह्या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. ह्या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. महाराष्ट्र धर्म राहिला कारण साजी चतुरंग सेना अंग में उमंग धरी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गैब रन किरलत है. हेल फैल 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 हेल फैल 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 खलक में गैल गैल गजन की ठहल पैल सैल उछलत है. तारा में तरनी धुरी तारा में तरनी धुरी धारा में लगत जीवी. तारा में तरनी धुरी धारा में लगत जीवी. थारा पर पारा पारा पार ये हलत है. थोडक्यात अर्थ सांगतो. त्याचा अर्थ असा आहे की सरजा शिवाजी निघाला. साजी चतुरंग सेना घेऊन सरजा शिवाजी सगळे शिवाजी पण जेव्हा शिवाजी निघतो साजी चतुरंग सेना अंग में उमंग धरी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. जंग जिंकायलाच निघतो सरजा शिवाजी. याच्या डोळ्यापुढे दिसत होतं. साजी चतुरंग सेना अंग में उमंग धरी सरजा शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण बनत नाद बिहद नगारन के नगाराचे आवाज होत आहेत. भूषण बनत नाद बिहद नगारन के नदी नद बद गैब रन किरलत. हेल फैल खेल फैल सगळी खळबळ माचली. हेल फैल खेल फैल खलक में गैल. गली गली मध्ये सगळ्या जगतात खळबळ माचली. गजन की ठेल फैल हत्ती निघालाय. हत्तीच्या ठेल फैल मुळे सैल उचलत आहे. पर्वत सुद्धा हलताय आणि तारा में तरनी. सूर्य हा काजव्यासारखा दिसतोय. इतका धुरा उडलाय. तारा में तरनी धुरी तारा में तरनी धुरी धारा में लगत जी. थारा पर पारा पारा पार ये हलत आहे. जसा थाळीवर पारा हलतो ना तसा भूकंप झाल्यासारखा सगळा पारी पार हलतो. अशी परिस्थिती होती 1674 साली. भूषणाने जर डोळ्यांना दिसलं ते लिहून ठेवलंय. आपण बघणार आहोत की किल्ले रायगडावर. हा रायगडचा किल्ला आहे आजही तसाच आहे. इथे काय घडलं ती बाजारपेठेची रांग आहे आणि पलीकडे महाराजांचा राजवाडा. रायगडावर काय घडलं हे आता आपण आपल्या डोळ्याने बघूया. महाराजांची स्वराज्याच्या राजधानी जागा
केली ती म्हणजे किल्ले रायगड. आणि रायगडावर एकच लगीन थाळी उडाली, जणू दसरा दिवाळीच अवतरली. मराठा राजा छत्रपती होणार म्हणजे काय सामान्य गोष्ट. युगायुगांनी असा दिवस उगवणार होता. समारंभासाठी अंबाऱ्या, अत्तागिऱ्या, पालखे, मेणे, शामियाने, चौरंग, चांदीचे कलश, सुवर्णदंड, पंचारत्या इत्यादी साहित्य जमा करण्यासाठी एकच धांदल उडाली. पंतापासून ते पोरापर्यंत साऱ्यांची गडबड उडाली. गड पाहुणा रावळ्यांनी फुलून गेले. मंगळवाद्य वादक होती महाराजांचे सर्व कुटुंब. सकल सौभाग्य संपन्न सोयराबाई राणी साहेब, युवराज साहेब शंभूराजे, राजकुमार राजाराम साहेब तयार झाले. झाडून सगळे सरदार अधिकारी, सरकारतून पंतपेशवे, मुत्सद्दी, ठिकठिकाणचे राजदूत आणि या सगळ्याहून सर्वात महत्वाच्या व्यक्ती पाचाडहून रायगडावर दाखल झाल्या. त्यामध्ये जिजाऊ आईसाहेब आता दमल्या होत्या. आईसाहेब आता दमल्या होत्या, पण एकच सुवास पाहण्यासाठी खोळंबल्या होत्या. आस्ते कदम. महाराज, तुम्ही या स्वराज्याचे भूपती होणार आहात, सार्वभौम छत्रपती होणार आहात. तेव्हा धर्मशास्त्राप्रमाणे शपथ घ्या. ही पृथ्वी आता माझी पत्नी असून प्रजा म्हणजे माझं अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. हे राज्य त्या जगदीश्वराचं आहे आणि जगदंबा तुळजा भवानीचं आहे. हे राज्य व्हावं ही तर श्रींचीच इच्छा. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु.
राज्याला हवा स्वतंत्र प्रधान, हवा सेनापती, हवा दबीर, हवा सुमंत, हवा सचिव आणि हवा स्वतःचा न्यायाधीश. आपण नियुक्त केलेल्या या अष्टप्रधानांचे अभिवादन स्वीकार करावे. सकल राजकार्य धुरंधर पंडित पंतप्रधान मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे, राव राजश्री सरसेनापती हंबीरराव मोहिते, सकल राजकार्य धुरंधर राजश्री पंत सचिव अण्णाजी दत्तो प्रभुनिकर, सकल गुणसंपन्न राजश्री रामचंद्र नीलकंठ पंत अमात्य, सकल राजकार्य धुरंधर राजश्री त्र्यंबक जोरदेव दबी, सकल राजकार्य धुरंधर दत्ताजी त्र्यंबक वाकडे, वेदशास्त्र संपन्न दानाध्यक्ष पंडितवर्य रघुनाथराव पंडितराव, सकल विद्यालंकृत न्यायशास्त्र संपन्न सरन्यायाधीश नीराजी रावजी नाशिककर, राजकवी कविराज भूषण, इंग्रजांचे खास वकील सर दुसरा घालेल
शिवाजी शिवाजी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार. तुम्ही मराठी वाचा. मी मराठा महाराष्ट्राचा मराठी माझी मातृभाषा. 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 मराठी माझी मातृभाषा. मी मराठा महाराष्ट्राचा मराठी माझी मातृभाषा. मी मराठा महाराष्ट्राचा. अरे ऐकतो मराठी, पाहतो मराठी, वाचतो मराठी, लिहितो मराठी, जाणतो मराठी, ऐकतो मराठी, पाहतो मराठी, वाचतो मराठी, लिहितो मराठी, जाणतो मराठी, 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 मराठी. लोक जमली 16 रंगला भरून आलाऊर. 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 मर्द मावळा महाराष्ट्राचा शिवबामचा शूर. मर्द मावळा महाराष्ट्राचा शिवबामचा शूर. अरे मर्द मावळा महाराष्ट्राचा शिवबामचा शूर. मर्द मावळा महाराष्ट्राचा शिवबामचा शूर. भक्त मंडळी जाता जाता करा एवढं काम. 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 शिवरायांच्या स्वराज्याचा ठेवा अभिमान. शिवरायांच्या स्वराज्याचा ठेवा अभिमान. अरे शिवरायांच्या स्वराज्याचा ठेवा अभिमान. शिवरायांच्या स्वराज्याचा ठेवा अभिमान. अरे शिवाजी राजा द्या वरदान अखंड राहो हिंदुस्थान. शिवाजी राजा द्या वरदान अखंड राहो हिंदुस्थान. शिवाजी राजा द्या वरदान. शिवाजी राजा द्या वरदान अखंड राहो हिंदुस्थान. शिवाजी राजा द्या वरदान अखंड राहो हिंदुस्थान. शिवाजी राजा द्या वरदान अखंड राहो हिंदुस्थान. अरे रक्ता रक्तात भिनलाय काय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. आपल्या रक्ता रक्तात भिनलाय काय. जय जिजाऊ जय शिवराय. अरे आपल्या रक्ता रक्तात भिनलाय काय. जय जिजाऊ जय शिवराय. अरे हर हर महादेव शिवाजी राजा. हर हर महादेव शिवाजी राजा आमचा देव. हर हर महादेव शिवाजी राजा आमचा देव. हर हर महादेव शिवाजी राजा आमचा देव. अरे हर हर महादेव शिवाजी राजा आमचा देव. अरे हर हर महादेव शिवाजी राजा आमचा देव. हर हर महादेव शिवाजी राजा आमचा देव. बोला जय शिवाजी जय भवानी. जय शिवाजी जय भवानी. जय शिवाजी जय भवानी. जय शिवाजी जय भवानी.
आम्ही आता शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जाऊन आलो. कार्यक्रम खूप छान झाला. तर 1001 लोक असतील आणि 150 लोकांनी परफॉर्मन्स केला होता स्टेजवरती. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत हा कार्यक्रम दाखवण्यात आला. तर सगळ्यांनी खूप छान परफॉर्मन्स केला आणि त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली शिवाजी महाराजांची आणि खूप मैत्रिणी भेटल्या तिथे. कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे आपल्याला भेटत असतात आणि खूप मजा आली. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर ढोल ताशा होता, लेझिम होती आणि महाराजांसाठी खरोखरचा अगदी उंच असा छानसा घोडा पण होता. तर तुम्ही ते बघितलंच असेल आता व्हिडिओमध्ये. जेवण पण छान होतं. तर कधी ना अमेरिकेमध्ये खायला मिळणारी गोष्ट सगळे मिस करत असतात मराठी लोक इथे. तर भाकरी आणि पिठलं होतं आणि जिलेबी आणि ताक ठेवलेलं म्हणजेच मठ्ठा, ठेचा होता हिरवी मिरचीचा आणि अजून चटणी होती, भात होता आणि जिलेबी. तर असं हे जेवण ठेवलेलं होतं. जेवण पण छान होतं. कार्यक्रमाची वेळ त्यांनी 2:30 ते 7:30 अशी ठेवलेली होती. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत.